गेली 40 वर्षे माझा आणि राजकारणाचा काहीही संबंध नव्हता, तरीही नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले। मंगळवेढा शहरातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम करत मला नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली। ती जबाबदारी मी माझ्या मुलाची आणि पतीची मदत न घेता यशस्वी करून दाखवेन, असा विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनंदा अवताडे यांनी बोलून दाखवला। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष झालेल्या सुनंदा अवताडे यांनी 5 जानेवारी रोजी नगरपालिका कार्यालयात पदभार घेतला। त्यावेळी झालेल्या सत्कार समारंभानंतर अवताडे बोलत होत्या। अवताडे यांच्या या घोषणेने विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याचं मानलं जात आहे। नगराध्यक्षा सुनंदा अवताडे म्हणाल्या की मंगळवेढा शहरातील जनतेनं दिलेली जबाबदारी मी आईच्या भूमिकेतून यशस्वीपणे पार पाडणार आहे। प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांमधील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यास माझं प्राधान्य असणार आहे। तीर्थक्षेत्र आघाडीचे नेते भगीरथ भालके म्हणाले, मंगळवेढा शहराच्या विकासासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी एकदिलानं प्रयत्न करावेत। निधीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना भेटून पाठपुरावा करण्यात येईल। यावेळी नगरसेवक सोमनाथ माळी यांनी शहरात संतसृष्टी उभारण्यासाठी पडीक शासकीय जागांचा वापर करावा, भूमिगत गटार, हद्दवाढ या प्रश्नांना प्राधान्य द्यावं अशी मागणी केली। जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके, अरुण किल्लेदार, माजी नगराध्यक्षा अरुणा माळी, नगरसेवक सोमनाथ माळी, प्रमोद सावजी, प्रशांत गायकवाड, अनिल बोदाडे, प्रीती सूर्यवंशी, विद्याराणी अवघडे, सीमा पुरजे, अश्विनी धोत्रे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती।